सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। रिश्तो.com जी मेन ऑफिस जे शानदार कामयाबी खां पोइ रिश्तो.com जी ब्रांच ऑफिस हाणे गोल मैदान निरंकारी हॉल उल्हासनगर 2 में भी उल्हासनगर जे पहिरें में ऐं कल्याण जे शहर वासियुनि लाइ हिक सुहिणी सूखड़ी आलीशान ऑफिस, उहो भी कपल ऐं पेरेंट्स जे मीटिंग रूम सां गॾु। त अचो ऐं अॼु ई विजिट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां, ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाईन बुलेटिन। ज्योती आणि आता अभय योजना लागू झाल्यापासून म्हणजे दिनांक 24 फेब्रुवारीपासून आजतापर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत आपली एक 10,51 लाखापर्यंत आपली अभय योजनेचा लोकांनी फायदा घेतलेला आणि मालमत्ता कराचा भरणा केलेला है। भी शहरवासियों को अपील करता हूं कि ये जो टैक्स का अभय योजना लगा हुआ है, हमने 4 और 5 तारीख को आमदार कार्यालय नियर टेलीफोन एक्सचेंज में लगाया। जिसको भी उसका लाभ लेना हो, टैक्स का पेमेंट भरना हो, तो 4 और 5 तारीख को मार्च 4-5 को सवेरे 11 से लेकर शाम को 5 बजे तक यहाँ पे टैक्स डिपार्टमेंट के आदमी होंगे, स्टाफ होंगे। आप पेमेंट करके चेक देके उनसे रिसीव ले सकते हैं। धन्यवाद। उल्लासनगर महापालिका की तरफ से प्रॉपर्टी टैक्स पर अभय योजना लागू की गई है। यह अभय योजना 3 चरणों में लागू की गई है, जो 24 फरवरी से शुरू हुई है, जहां पिछले 6 दिनों तक अभय योजना का लाभ लेते हुए 10 करोड़ रुपए प्रॉपर्टी टैक्स की वसूली होने की जानकारी उल्लासनगर महानगर पालिका के टैक्स विभाग की कर संकलक नीलम कदम बुडारे जी ने दी है। दरअसल उल्लासनगर शहर में तकरीबन 950 करोड़ रुपए प्रॉपर्टी टैक्स बकाया है, जहां उल्लासनगर महापालिका प्रशासन की तरफ से बकाया प्रॉपर्टी टैक्स वसूली के लिए अभय योजना को लागू किया गया है। जहां महापालिका आयुक्त मनीषा अहवारे जी ने शहर वासियों को बकाया टैक्स का भुगतान कर इस अभय योजना का लाभ उठाएं, ऐसा आह्वान भी किया है। और यह भी बताया गया है कि यह अभय योजना अंतिम अभय योजना है। वहीं उल्लासनगर शहर के आमदार कुमार ऐलानी ने भी शहरवासियों से अपील करते हुए कहा कि शहरवासी लागू की गई इस अंतिम अभय योजना का लाभ लें। वहीं 4 मार्च और 5 मार्च को आमदार कार्यालय में भी अभय योजना के कैंप का आयोजन किया गया है, जहां शहरवासी आकर प्रॉपर्टी टैक्स का भुगतान कर अभय योजना का लाभ ले सकते हैं। देखिए, काफ़ी सारे शहरवासियों ने मुझे विनती की थी कि अभय योजना लगवा के दीजिए। कमिश्नर मैडम फेवर में नहीं थी कि हम ये अभय योजना लगाए। यहाँ पे आदमी लोग को आदत पड़ गई है शहरवासियों को कि कभी भी टैक्स भरना है, अभय योजना लगेगी। तो मैडम को हमने रिक्वेस्ट करके, हमारे आदरणीय श्रीकांत शिंदे साहब, खासदार साहब ने और मैंने मैडम को रिक्वेस्ट करके एक लास्ट अभय योजना लगाने के लिए, प्लस साथ में कुछ नगर सेवक भी, पूर्व नगर सेवक भी थे, सभी लोग ने उनको विनती की। मैंने पत्र भी लिखा था, उन्होंने कहा था कि मैं कोशिश करूंगी मार्च में, लेकिन आज उन्होंने हमारा कहना मान लिया और ये भी कहा है साथ में कि ये लास्ट अभय योजना है, जिसको भी फायदा लेना है तो ये योजना में फायदा ले, आगे ये अभय योजना लागू होने वाली नहीं है। तो मैं शहरवासियों को, दुकानदारों को, फ्लैट्स वालों को, प्लाट हो चाहे जो भी प्रॉपर्टी हो, उन सबको अपील करूंगा कि आज मैडम ने, हम लोग आपके कहने पे उन्होंने सुनवाई की है कि उन्होंने अभय योजना लगवाया है। आज अभय योजना ये 6 तारीख तक जो भी अमाउंट भरेंगे उनका 100% उनका टैक्स हो, जो भी ब्याज है या पेनल्टी है वो माफ़ होगा। उसके बाद में अगर 13 तारीख से लेके, जो उन्होंने दूसरी डेट दी है 7 तारीख से लेके 12 तारीख तक, उसमें 75%, आज 13 से फिर 18 तारीख तक 50%। लेकिन मैं कहूँगा आगे मत देखिए, ये 6 तारीख के अंदर आप ये कोशिश कीजिए 5 तारीख के अंदर मुझे 100% पेमेंट भरना है। आगे का मत सोचिए, नहीं तो आपका 50% में नुकसान होगा, चाहे 75। मैं कहूँगा कि आप उसको न देख के 5 तारीख के अंदर, 6 तारीख को भीड़ भी हो सकती है, 5 तारीख को भी लाइन लग सकती है, आप अपना जो भी टैक्स का फ़ायदा लेना है, बकाया है, वो आप भर दीजिए। मैं इतना ही सबको अपील करूँगा। धन्यवाद। जय हिंद।
नमस्कार. उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे माननीय आयुक्त तथा प्रशासक आवाळे मॅडम यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त गवससाहेब, उपायुक्त मोटघरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम अभय योजना 2024-25ची दिनांक 24 फेब्रुवारीपासून लागू केलेली आहे. ही अभय योजना 3 टप्प्यात असणार आहे. तुम्ही 24 तारखेपासून 6 तारखेपर्यंत जर का अभय योजनेचा फायदा घेतला तर तुम्हाला 100% विलंब शास्ती माफ होणार आहे. 7 मार्च ते 12 मार्चपर्यंत जर का तुम्ही अभय योजनेचा फायदा घेतला तर 75% विलंब शास्ती माफ होणार आहे आणि 13 मार्च ते 18 मार्चपर्यंत 50% विलंब शास्ती माफ होणार आहे. आयुक्त मॅडम यांनी दिलेल्या आदेशानुसार ही अभय योजना ही अंतिम अभय योजना असणार आहे. भविष्यात कुठलीही अभय योजना लागू होणार नाही. तरी माझे सर्व शहरवासियांना निवेदन आहे की महापालिकेतर्फे, मालमत्ता कर विभागातर्फे आम्ही विनंती करतो की या अभय योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तुम्ही उल्हासनगर शहरवासी असल्याचं तुमचं दायित्व पूर्ण करावं आणि उल्हासनगर शहराच्या विकासासाठी तुम्ही हातभार लावावा. आता याच्यामध्ये आमची टोटल मालमत्ता कर विभागाची 951 कोटीची तशी थकबाकी आहे. चालू वर्षाची मागणी जी आहे ती 117 कोटीची आहे. त्याच्यातून आता थकबाकीदारच आपले म्हणजे टोटल मालमत्ताधारक 1,83,000 आहेत. त्याच्यापैकी आपले मालमत्ता कराचे थकबाकीदार 1,32,000 आहेत. आता अभय योजनेपूर्वीची जी आपली वसुली झाली होती ती 74 करोड 54 लाखाची होती आणि आता अभय योजना लागू झाल्यापासून म्हणजे दिनांक 24 फेब्रुवारीपासून आजतापर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत आपली एक 10,51 लाखापर्यंत आपली अभय योजनेचा लोकांनी फायदा घेतलेला आणि मालमत्ता कराचा भरणा केलेला आहे. तर मी सर्व शहरवासियांना विनंती करते की 6 तारखेपर्यंत जी काही आपली 100%ची विलंब शास्ती माफ होणार आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि लवकरात लवकर कर भरणा करून 18 मार्च नंतर जी काही कारवाई मालमत्ता कर विभागातर्फे आणि मालमत्ता महापालिकेतर्फे होणार आहे, जप्ती, अटकावणी, त्या सगळ्या ज्या अप्रिय कारवाई आहेत त्या टाळण्यासाठी तुम्ही मालमत्ता कराचा लवकरात लवकर भरणा करावा आणि जास्तीत जास्त फायदा घ्यावा. धन्यवाद. पड़े इसके लिए महानगरपालिका ने क्या योजना की? ॲक्च्युली याच्यासाठी आपण एक विशेष जनजागृती मोहीम हे घेतली होती. आपण महत्त्वाचा पार्ट म्हणजे आता आपल्याकडे महापालिकेमध्ये बॉडी नसल्यामुळे आपले जेवढे आजी माजी पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, आपले आमदार साहेब आहेत, कुमार यालानी साहेब आहेत, यांच्या माध्यमातून आपण विविध ठिकाणी आपण कॅम्पचं एक नियोजन केलेलं आहे. त्यांना आपण आवाहन केलेलं आहे की कारण आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये हे लोक जास्त लोकांपर्यंत पोहोचले असतात. त्याच्यामुळे त्यांना आपण आवाहन केलेलं आहे की तुम्ही विविध ठिकाणी कॅम्प लावा. त्या कॅम्पच्या ठिकाणी आपण मॅनपॉवर देत आहोत सगळ्या म्हणजे तिथेच आपण कम्प्युटर आणि ह्या सगळ्या गोष्टी देत आहोत जिथे करून तेच बिलं निघतील आणि पावत्या पण तिथेच जनरेट होतील. तसेच आपण NULM अंतर्गत आपल्या जे काही महिला बचत गट आहेत त्यांना आपण ज्यांची नोंदणी आहे त्या सर्व महिला बचत गटांची पण एक मीटिंग घेतली होती. त्यांच्यामार्फत पण आपण जनजागृती केलेली आहे. विविध ठिकाणी बॅनर्स केलेले आहेत. त्याच्यातून आपल्या ज्या सकाळच्या घंटागाड्या असतात, कचऱ्याच्या घंटागाड्या असतात, त्याच्यावरती आपण प्रत्येक वेळेला आपण ही जी आपली व्हिडिओ क्लिप आहे, ऑडिओ क्लिप आहे ती चालू असते कंटिन्यू, जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होईल अभय योजनेसाठी. त्याच्यानंतर आपले जे काही मालमत्ता कर विभागाच्या सुद्धा ज्या गाड्या आहेत त्याच्यावरती आपण हे केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे भरण्याचं. त्याच्यानंतर आपण महापालिकेतर्फे मॅडमनी ॲक्च्युली एक विशेष यावेळेस हे केलेलं आहे, विशेष नोंद अशी घेतलेली की उल्हासनगर महापालिकेच्या ह्याच्यामध्ये 70 ते 75% अधिकारी आणि कर्मचारी उल्हासनगरचे शहरवासी आहेत. त्यामुळे मॅडमनी सर्वात पहिले सुरुवात तिथे एक परिपत्रक काढून केलेली आहे की उल्हासनगर महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यांनी देखील 0 पेंडन्सी पावती सादर करायची आहे. त्याच्यानंतर पुढचं वेतन तुमचं दिलं जाईल. त्यामुळे आपण पहिली सुरुवात उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपासूनच केलेली की त्यांनी देखील हे आव्हान स्वीकारायचं आहे आणि मालमत्ता कराचा भरणा करायचा आहे. मैं शहरवासियों को ये बताना चाहता हूँ कि इस समय पे जो अंतिम अभय योजना चालू है वो 6 मार्च 2025 तक आपको टैक्स की पेनल्टी में 100% की छूट मिल रही है. तो इस समय का आप पूरा फ़ायदा लें और अपनी टैक्स भरकर पेनल्टी में 100% की छूट प्राप्त करें. ये अंतिम योजना, अंतिम अभय योजना होने के कारण इसके बाद कोई भी आपको अभय योजना नहीं मिलने वाली है और इसका अगर आपने फ़ायदा नहीं लिया तो आगे आने वाले समय में प्रॉपर्टी टैक्स के साथ में आपको पेनल्टी का भी भुगतान करना पड़ेगा. इसके लिए मेरी आपसे विनंती है कि इस समय का पूरा फ़ायदा लेकर 6 मार्च 2025 तक अपनी टैक्स पूरा भर के
और 100% पेनल्टी की छूट प्राप्त करें। धन्यवाद। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।